कसं झालं हो जेवण? हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर. सर्वात आधी सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि सोबतच नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर खूप चांगलं जावं हे नवीन वर्ष आणि खूप चांगल्या प्रकारे आपण हे लोक हा जो सण आहे साजरा करत असतो. स्वयंपाक करून घेते कारण आज असतो पुरणाचा स्वयंपाक. पुरणपोळी करावी लागते आणि सोबतच मी श्रीखंड पुरीसुद्धा करते म्हटलं, कारण कुठे कुठे श्रीखंड आणि पुरीचा पण म्हणजे असं म्हणते की गुढीपाडव्याच्या दिवशी करावं. तर आमच्याकडे जे आहे ते पुरणपोळी केल्या जाते गुढीपाडव्याला. तर चला आज मी दोन्ही करते. यांना दही घ्यायला तर पाठवलं, पण आता कसा सणाचा दिवस असला तर भेटायला नाही पाहत. तर हे गेले आहे ग्रोसरी आणायसाठी आणि पूजेचं सामानसुद्धा आणणार आहे, सामग्री म्हणू शकता तुम्ही. तर हे गेले आहे आणि आता येईलच. आता आम्ही दोघीजणी झालो आहे रेडी. आता मी करते स्वयंपाक. तर आज काही जास्त बोलणार नाही आहे कारण वेळ जाईल त्यामुळे. तर मी आता पटापट माझ्या स्वयंपाकाला सुरुवात करून देते कारण पुरण शिजायला भरपूर वेळ लागतो म्हणून. चल, उचललं का तुला? आणलं पप्पानी सामान? हे ना आणले आंब्याची डाळ. आंब्याची डाळ आणले. आणि आज वातावरण तर असं आहे, इतकी हवा आहे आज, खूप जास्त हवा आहे. गुढी आपण इथंच उभारायची शांचू बाबा. हां, कारण की तिथं नाही का, मला नाही वाटत तिथं राहीन पाहून, कारण हवा बघा ना कशी आहे आज. 2 कुकर एका दामाने लावले मी. एका डब्यात चण्याची डाळ, एका डब्यात आलू आणि एका डब्यात वरण भात मांडलेलं होतं. आणि त्यांनी सामान आणलेलं होतं. तर दही वगैरे सर्व पूजेचं आणि भाजीचं वगैरे जे काही लागतं ते थोडंफार मी 2 कुकरचं मांडून दिले, पण काही समजून नाही राहिलं कोणत्या कुकरची शिट्टी झाली म्हणून. आता काय टाईमनुसार करावं लागेल. फक्त मी आता हे उकळून घेते आणि इथे मला ते सुद्धा श्रीखंडाचं दही बांधायचं आहे पटकन, कारण झालं पाहिजे वेळेच्या आत, बरोबर त्याचं पाणी जे आहे पूर्ण झरलं पाहिजे. चला, त्याचं एवढी दही तर छान मिळते श्रीखंडाच्या दहीमधून. खूप छान असं टेस्टी श्रीखंड होते, असं दही मिळते. तर खूप जणांना प्रश्न पडतो की दह्याचा चक्का कसा बनवायचा किंवा कसा करायचा तयार. तर त्यामुळे ना कोणी श्रीखंड आपला चक्का जो असते तो बाहेरून विकत घेऊन येते, तर ते पडते महागात. त्यामुळे मला ना ते चक्का बाहेरून आणलेला तेवढं काही पुरवतही नाही आणि मला मेन म्हणजे आवडत नाही. त्यामुळे मी इथे असा कॉटनचा एक रुमाल घेऊन घेत असते किंवा दुपट्टा असते तर तो दुपट्टा छान वॉश करून घ्यायचा, त्यात दही ओतायचं आणि पूर्ण ते जे आहे दही ओतल्यानंतर पोटलीसारखं छान असं बांधून घ्यायचं. तुम्हाला समोर दिसेलच आहे बघा. असं छान पूर्ण एका जागी असं गोळा करायचा, सर्व काठ एका ठिकाणी असे गोळा करायचे आणि छान त्याची अशी फिट्ट अशी पोटली बांधून घ्यायची. गाठ अशी बांधायची की ते सुटली नाही पाहिजे, एकदम फिट्ट पण नाही आणि एकदम अशी ढिली पण नाही. तर कारण नंतर आपल्याला सोडता पण आली पाहिजे, प्रश्न तो आहे. तर व्यवस्थित असं बांधून घ्यायचं आणि जो शेंडा ओढत असतो ना आपण, तोच नेमका असा वर टांगून घ्यायचा, तोच पकडायचा शेंडा, म्हणजे ना ते पोटली जी आहे ते सुटत नाही. तर तसंच मी घेतलं आणि काही पण असं खुर्चीला किंवा कशाला असं टांगून ठेवून द्यायचं, बांधून घ्यायचा. हा शेंडा जो आहे हा शेंडा नाही सोडायचा, हा बरोबर पकडून असं बांधून घ्यायचं. हे बघा बांधून घेतलेलं आहे. हे आमची चिमिनी मॅम बसली दह्यापाशी तयार होतं. लहानपणी बिलकुल दह्याशिवाय होत नव्हतं. दही पोळी बस, तिचं त्याच्यावर जेवणच नव्हतं काहीच. दही पोळी आणि तूप साखरपोळी बस, भाजी पोळी तर कशीच नव्हती खात. हे असं बांधलेलं आहे मी छान आपल्या डायनिंगला बांधून ठेवलेलं आहे. आणि आता हे पाणी झरतं. आम्हाला काड्या नाही भेटल्या म्हणून स्टॅपलर मारणं सुरू आहे. हे बघा, यांनी तोरण करून घेतले आणि मी इकडे पूजासुद्धा करून घेतली. आणि छान आमची इथे गुढीसुद्धा तयार झालेली आहे, कारण की कसं मला शूट करायला म्हणजे आठवणच नाही राहिली मला. तर इथे
गुढी केलेली आहे तयार. आता हे व्यवस्थित असं पक्क असं बांधून घेत आहे. आणि मी सुद्धा सिंपलची अशी तयारी केली, कारण कसं तेवढा टाईम नसतो सणाच्या दिवशी आणि शान्वीला सुद्धा बघावं लागते ना, त्यामुळे तेवढं असं पटपट करावं लागतं सर्व काही. तरीसुद्धा मी पूजा करता करता ती म्हणजे मी स्वयंपाक करता करता ती झोपून गेली. तिला आम्ही जेवत होतो तेव्हा ती झोपूनच होती. तर इथे ओटी वगैरे भरली आणि मग गणपतीची पूजा केली, दिवा लावला सर्वात आधी, नारळ सुद्धा ठेवलं. ते संध्याकाळी फोडावं लागते नारळ आणि ते गुढीची पूजा करत आहे. तर ही जी साडी आहे ही कोरी साडी पाहिजे असते, तर कोरी साडी माझ्याकडे ऑलरेडी होती. तर मग नवीन अशी काही साडी आणली नाही, कारण की आता जस्ट साडी घेतलेली आहे ती. मग इथे शान्वीने पूजा केली. तिला म्हटलं अगं तयारी कर. तिच्याजवळ ना छान असा लाचा आहे, पण तिची काही इच्छा झाली नाही. तिला असं उन्हाळ्याचा ना तिला असा प्रॉब्लेमच होतो. तिच्या इच्छेवर आहे म्हणा. तिची इच्छा असली तर ती खूप काही करते, नाही तर मग काहीच नाही करत. त्यामुळे तिला ते म्हणे नाही मी काही चेंज नाही करत, काही नाही, मी अशीच पूजा करते. आणि यांनी केलं होतं चेंज. तर आमच्या दोघांचा लुक सिम्पलवाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगाल. आणि आम्ही फोटोसुद्धा काढलेले आहे, तर मी इंस्टाग्रामवर ते टाकलेले आहे, तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. माझी पल्लवी इंगळकर म्हणून ID आहे. मला शंकर आहे, दिगंबर आहे, नमस्कार. पूजा वगैरे झाली. मग मी इथे बाकीचा स्वयंपाक जो आहे तो केला आणि नंतर काही शूट केलं नाही. आणि मी इथे मग नैवेद्य दाखवला आणि जेवण करायला बसलो आम्ही. आज केलं होतं मी आलूची भाजी, पुरी, श्रीखंड, कढी, वरण, भात, भजी, पुरणपोळी आणि साधी पोळीसुद्धा, कारण यांना पुरी जास्त आवडत नाही. कसं झालं हो जेवण? भाजी आवडली का? बिना मसाल्याची भाजी आहे. सब्र का फल मीठा होता. हो, सब्र का फल. वेळ झाला खूप मला स्वयंपाकाला. थोडंसं बरं पण नव्हतं वाटत आणि पुन्हा मोबाईलमध्ये बॅटरी संपली होती, काहीच चार्ज नव्हती. त्यामुळे मग मी मोबाईल चार्जिंग लावला आणि नंतर मग स्वयंपाक केला. जर बॅटरीची वाट पाहत बसली असती चार्ज व्हायची तर मग भरपूर वेळ झाला असा स्वयंपाकाला. म्हणून मग इथे मग मी झोपेतून उठल्याबरोबर म्हणते, मम्मी तू पुरी केली का? म्हणते, तुला झोपेत वास आला होता का मी पुरी केली म्हणून? कारण मी जेव्हा पुरी तळत होती तेव्हा झोपून होती. खरंच तुला झोपेत वास आला होता? हात हां हो का? पण तुला झोप आली, तू झोपून गेली म्हणून. झोपेतून उठल्या लगेच मला म्हणते, मम्मी पुरी केली का? म्हणते तू. मी म्हणलं हो. श्रीखंड पुरी दिली मग तिला जेवायला. तशी ती जेवलीच नाही ना आज सणाचा स्वयंपाक. पप्पा मी जेवलो मस्त. मग पप्पा म्हणे हिला झोप नाही. ॲक्च्युली काय झालं ना, शान्वी आज सकाळीच लवकर उठली. जवळपास 5 वाजता उठली. त्याच्यामुळे तिला ना लवकर झोप आली. माझा स्वयंपाक व्हायचाच होता म्हणून ती झोपून होती. तर तिला काही जेवायला भेटलं नाही मग अशी आमच्यासोबत. मग ती झोपेतून उठल्यावर जेवली. नाही राहत मला असं वाटत आहे. नारळ फोडा. तर आता झालाय गुढी काढायचा टाईम. तर कारण संध्याकाळ व्हायच्या आधी गुढी काढावी लागते. तर दिवा वगैरे लावून घेतला आणि गुढी पाणीवाला नारळ नाही आहे पिल्लू ते. तर ही नारळ जर ठेवलं फोडून त्याचा प्रसाद वाटत असते. तर आणि गाठीचा सुद्धा. तर इथे सुरू आहे आमची पूजा, गुढी काढणे. तर
आजच्या दिवशी ना मांडवसुद्धा असते. तर खेड्यावर कसं असते, आजच्या दिवशी गडी बदलला जातो. आमच्याकडे माझ्या माहेरी शेत आहे तर त्यांच्याकडे करतात हे. तर गडी बदलला जातो आणि पुन्हा मुंगाची डाळ आणि हरभऱ्याची जी डाळ असते ते भिजू घालून त्याची कच्ची चटणी करते आणि ते पहिले खात असते आणि नंतर जेवण करते आणि बैलाची सुद्धा पूजा करते आजच्या दिवशी. आणि आज मांडवस आहे म्हणून असं म्हटल्या जाते. हे खूप छान मस्त अशी हवा चालू आहे. अरे प्रसाद वगैरे घ्यायचा राहिला, आम्ही बाहेरच आलो. चला प्रसाद घेऊया. चला, ते गाठी जी असते ना वाळलेली, त्याच गाठीचा प्रसाद घ्यावा लागते. अहो गाठी कशा त्यांना वाटून द्या. जा, मी येते ना. चप्पल घालून जा पिल्लू, काट्या माहिती नाही काऊन तसे इथे काटे आणून ठेवले, का आणून ठेवले माहिती ना. पोरांना रुटीन पण इथे का बरं असं आणून ठेवलं? किती छान दिसते म्हणून का. हे छान दिसते का? हे छान दिसते का? हे काढलो तर छान दिसते. हो का? समर्थचे फोन आला का रे काकूला? हो हो, समर्थला बरं नाही, आमच्या समर्थला ताप आहे. हो, तब्येत नाही ना माझी बरोबर. वाट पाहताय तो काकूची. शानू दीदीला घेऊन ये म्हणा तू. हो, शानू दीदीला घेऊन येतो मा पिल्लू. बाबू समर्थ, आमच्याकडे पाऊस येत आहे. आई हे बा इकडे बघ ना. हे दादू, दादू टीव्ही मध्ये लक्ष आहे. समर्थ, समर्थ, ए समर्थ, काका ये म्हणा, ये काका ये. पाऊस येत आहे आमच्याकडे. हो का? मग माझं वरचं वाळवण आणायचं आहे. हो, घेऊन या पटकन. जा मग, ठेवा फोन. लवकर लवकर वाळवण पापडे गिपडे घेऊन या, नाही तर मग ती भाजी करायला लागेल आलूची. हो ठीक आहे. मग पाऊस लागायच्या आधी मी जाऊन येते स्नेहाताईकडे, कारण त्यांच्याकडे सत्यनारायणची पूजा होती आज. तर प्रसाद घ्यायसाठी बोलवलं होतं त्यांनी. चलता स्नेहाताईकडे सत्यनारायणची पिझ्झा सुरू झाला. मी पटकन जाऊन, दरवाजा लावला घराचा, पटकन जाऊन येते मी. शानू गेलेलीच आहे तिथे. मी जाते. बघा कसं आभाळ गडगड करतोय. तर स्नेहाताईकडे पूजा होती त्याच्यामुळे मी गेली ती प्रसाद घ्यायसाठी. तर इथे मी पाया वगैरे पडली आणि त्यांनी मला प्रसाद दिला. तर त्यांच्याकडे ना शिरा जो असतो तो शिरा केला जातो आणि आमच्याकडे कोरडा प्रसाद करते, म्हणजे न रवा भाजते छान तुपात आणि त्यात कोरडी साखर टाकते. तर त्याला काहीतरी म्हणते पण मला असं आठवत नाही आहे. तर आणि पुन्हा एक गोष्ट, आजच्या दिवशी ना जे कडुनिंबाचं फुलं असते ना, ते फुलं, मोहर आलेला ते फुलं, त्यात ओवा, पुन्हा गूळ, आणखी सोप की जिरं असं टाकून त्याचा जो आहे एक म्हणजे कांडून पाणी टाकून त्याचा कशा काढला जातो. कशा म्हणजे त्याचा रस काढला जातो. तर ते आणि तो रस पाण्यात देऊन सर्वांना म्हणजे असं पहिले देत होते म्हणते. तर त्यामुळे ना काय होत होतं, पोट नाही दुखत त्याचं. तर मी तिथे गेली ना, मला त्याच्या सासूबाईंनी सांगितलं. तर त्यांच्याकडे त्यांचे सासरे हे सर्वांना द्यायचे. आता पण देतात पण आज ते नव्हते म्हणून असं केलं नाही त्यांनी. आणि शान्वीनं मला आम्हाला वाटलं, आम्ही सर्वजण खाली बघत होतो शान्वी कुठे गेली. आणि एका बिल्डिंगमध्ये वर एक क्वार्टर आहे, तर तिथे एक सिस्टर आल्या आहे राहायसाठी. तर त्यांच्याकडे ती खेळत होती. ही छोटी बेबी आहे ना, तर तिच्यासोबत ती खेळत होती. शान्वीला छोट्या बेबींचं खूपच वेड आहे आणि आम्ही पूर्ण क्वार्टर, दवाखान्यात सर्वकडे जाऊन पाहिलं. शान्वी, आम्हाला वाटलं कुठे गेली. आणि वातावरण बघा कसं झालेलं आहे. इतक्या विजा होत होत्या, खूप विजा होत होत्या. आणि शान्वी कुठे वर तिथे सिस्टरकडे बसून होती.
तर मग नंतर हिच्या बाबांना म्हटलं, मी गेली घ्यायसाठी तरी पण ती आली नाही. नंतर मग मी म्हटलं यांना, अहो जा थोडंसं शानवीला तू बाहेरच राहा शानू दीदी. लाईट वगैरे गेली होती आणि पुन्हा पाऊस वाढला असता तर प्रॉब्लेम इकडे वर बघ, वर फोटो काढत गेली होती. ते बरं झालं की दवाखान्यात जनरेटर चालू झालं म्हणून बाहेर थोडासा तरी उजेड होता. आणि हे बघा इतकं पाणी सुरू झालं. तीर्थाय ओय तीर्थाय म्हणते, जा प्या. किती धुवाधार पाणी आहे हो. हा चला तर मग मंडळी, माझा आजचा हा छोटासा व्लॉग, मला असं वाटतं आजचा व्लॉग छोटासा होईल, कारण की आज लाईटचा खूप जास्त इश्यू झाला आणि माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंगसुद्धा नव्हती, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला. तर आजचा माझा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, कसा नाही, कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता सुद्धा माझ्या मोबाईलमध्ये बॅटरी नाही आहे, मी लाईट सुद्धा ऑन करू शकत नाही आहे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज. बाय बाय.